तिरंग्याच्या साक्षीने हिंगणघाट दुमदुमले. समीर कुणावारांच्या नेतृत्वात भव्य रॅली, शेकडो नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग. हातात तिरंगा, होटावर भारत माता की जयचा जयघोष आणि देशभक्तीच्या उत्साहाने भरलेले हिंगणघाटचे रस्ते. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हिंगणघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार समीर कुणावार यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या भव्य तिरंगा रॅलीने शहराचे लक्ष वेधून घेतले. शेकडो नागरिक, भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे संपूर्ण शहरात देशभक्तीचा जागर निर्माण झाला. शहरातील नांदगाव चौकातून या तिरंगा रॅलीला उत्साहात सुरुवात झाली. हातात अभिमानाने फडकणारा राष्ट्रध्वज घेऊन नागरिक मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले. भारत माता की जय, वंदे मातरमच्या घोषणांनी शहरातील वातावरण अक्षरशः दुमदुमून गेले होते. नांदगाव चौकातून निघालेली ही रॅली तुकडोजी पुतळा चौक, तहसील कार्यालय चौक, झाशी राणी चौक, बस स्टॉप चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शाळा चौक, लक्ष्मी भवन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक, रुबा चौक, चौधरी चौक, कारंजा चौक, महाराणा प्रताप चौक, सुभाष चौक आणि विठोबा चौक या शहरातील प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण करत पुढे गेले. रॅलीच्या मार्गावर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत देशभक्तीच्या या उपक्रमाला दाद दिली. तिरंग्याच्या सन्मानासाठी एकत्र आलेल्या नागरिकांमुळे शहरातील वातावरण राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश अधोरेखित झालाय. या रॅलीमध्ये नागपूरचे माजी आमदार सुधाकर कोहळे, नगराध्यक्ष नयना तुळसकर, उपनगराध्यक्ष निलेश ठोंबरे, प्रदेश सचिव अंकुश ठाकूर, संजय देहणे, आकाश पोहाणे यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शहरातील शेकडो नागरिक सहभागी झाले. प्रमुख मार्गावरून मार्गक्रमण केल्यानंतर रॅलीचा आमदार समीर कुणावार यांच्या निवासस्थानी असलेल्या कार्यालयात उत्साहात समारोप झाला. यावेळी राष्ट्रध्वजाला अभिवादन करत देशाच्या अखंडता, एकता आणि सार्वभौमत्वाचा सन्मान करण्याचा संदेश देण्यात आला. हिंगणघाटच्या रस्त्यावर उमटलेल्या तिरंगाचा हा रंग केवळ एका रॅलीचा उत्साह नव्हता, तर तो राष्ट्रध्वजाप्रती असलेला नागरिकांचा अभिमान आणि देशभक्तीची भावना अधोरेखित करणारा क्षण ठरलाय. या भव्य रॅलीने स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर हिंगणघाटचे राजकीय आणि सामाजिक वातावरणही चर्चेत आले आहे.